Yes. Friends, this is important example. परीक्षेच्या दृष्टिकोनातून 3 किंवा 4 मार्क्सला येईल. डिवाइड 207 207 चे असे तुकडे करा, 3 तुकडे करा, 3 पार्ट्स करा. बरोबर सर. सच दॅट ऑल पार्ट्स इन एपी. तुम्हाला माहिती आहे सर, लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितले 10 चे तुकडे करा. कसे तुम्ही करणार लक्षात घ्या. 3 + 7 करणार की नाही. असे 2 तुकडे केले. असे ॲडिशननी शक्यतो होतात सर हे तुकडे अशा पद्धतीनं. तर इथे आपण करत असताना हे जे तिन्ही पार्ट्स आहेत ते एपी मध्ये आहेत. मग 3 पार्ट्स जर एपी मध्ये पाहिजे असतील तुम्हाला, तर हे 3 पार्ट्स लक्षात घ्या. 3 पार्ट्स आपल्याला एपी मध्ये पाहिजे आहेत. मग त्यासाठी आपण काय घेऊया सांगा सर. ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी आर रिक्वायर्ड 3 पार्ट्स. बरोबर आहे सर. आर 3 parts are 3 parts of 207. A minus D, A plus D are 3 parts of 207. A minus D, A आणि A plus D हे 207 चे 3 भाग आहेत असे लक्षात घ्या आपण मानलेले आहेत. ह्याला आपण सुरुवातीला पाहिजे लेट म्हणूया. लेट्स राईट. मग आता हे 3 पार्ट्स आहेत म्हणजे ह्याची ॲडिशन 207 होणार. म्हणजे कसं होईल लक्षात घ्या. हे प्लस चिन्ह, हे प्लस चिन्ह, इट इज इक्वल टू 207. म्हणजे असं होणार ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. म्हणजे कसं होईल बघा सर. मायनस डी प्लस डी कॅन्सल. ए प्लस ए दॅट इज 3a इज इक्वल टू 207. 3a मीन्स वॉट. 3 इंटू ए इंटू 3 चे डिव्हायडेड बाय 3. 207 डिव्हायडेड बाय 3. आता हे डिव्हिजन करायला पाहिजे सर आपण. 207 याला लक्षात घ्या 3 नी डिव्हाइड करा. बरोबर. पहिल्यांदा 2 खाली उतरवून घेतले. 2 हे लहान आहे, हे मोठं आहे. लहानाला मोठ्यानी भाग जात नाही. वी कॅनॉट डिवाइड स्मॉलर नंबर बाय ग्रेटर नंबर. आपण लहानाला मोठ्यानी भागू शकत नाही. अशा वेळेला 0 नी भाग घालायचं. 3 0 0. 2 मायनस 0 इज 0. इथं उतरून घेतले 2. 3 6 जा. 3 6 जा 18. 20 मायनस 18 इज 2. पुन्हा हे 7 घेतले. 7. 3 9 जा 27. 0 0. 69 आन्सर आलं सर. देअरफॉर ए इज इक्वल टू 69 हे उत्तर आलं सर. त्यांनी आता काय सांगितलं बघा सर पुढं. प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे सर गुणाकार, मल्टिप्लिकेशन. गुणाकार लक्षात घ्या. प्रोडक्ट ऑफ स्मॉलर पार्ट्स. प्रोडक्ट्स ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स असं असेल बघा सर याच्यामध्ये. प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स असं असणार. ते 2 असेल. प्रोडक्ट्स ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स विल बी लक्षात घ्या 2 विल बी 4 6 2 3. हे 2 स्मॉलर पार्ट्स आहेत लक्षात घ्या. बरोबर आहे का. मग 2 स्मॉलर, हे स्मॉल इकडून सुरू होते सर. हे हा स्मॉलर पार्ट पहिला, हा स्मॉलर पार्ट दुसरा. हे स्मॉलर पार्ट आहेत, हा ग्रेटर आहे. मग पहिले जे 2 स्मॉलर पार्ट आहेत त्याचा मल्टिप्लिकेशन इतकं येणार आहे सर. म्हणजेच कसं होईल बघा सर. ए मायनस डी हा स्मॉलर पार्ट, पुन्हा हा दुसरा स्मॉलर पार्ट, इट इज इक्वल टू हे जे मल्टिप्लिकेशन आहे, जे प्रोडक्ट आहे ते 4 6 2 3. मग त्याची व्हॅल्यू भरा सर. ए ची व्हॅल्यू 69. म्हणजे इथं ए च्या जागी 69, इथं ए च्या जागी 69 लिहा. बाकी सगळं तसंच. दॅट इज मायनस डी इंटू इट इज इक्वल टू 4 6 2 3 इंटू 69 चे डिव्हायडेड बाय 69. म्हणजे 69 तर खाली आले बघा सर. हे 4 6 2 3 कळले का बघा सर. आणि तर शिल्लक राहिले 69 मायनस टी. आता 69 नी ह्याला डिवाइड करायचं सर. मला असं वाटतं की 9 असल्यामुळं 3 नी डिवाइड होऊ शकेल. 3 नी डिवाइड होऊ शकेल बघा सर. म्हणजे इथं कसं होईल. 3 2 जा 6 आणि 3 3 जा 9. 3 2 7 3 3 9. ह्याला 3 नी डिवाइड होते का बघायला लागेल सर. आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे कसं होईल लक्षात घ्या सर. इथे मी बघतो 4 6 2 3 ह्याला 3 नी डिवाइड होते का. 3 1 जा 3. 4 मायनस 3 इज 1. 16. 3 5 जा 15. 1 राहिले. उतरून घेतले 2. 3 4 जा 12. पुन्हा उतरून घेतले 3. पुन्हा 3 1 जा 3 गेलं सर. दॅट इज 1541. काय आलं बघा सर. 1541 इट्स अ डिव्हिजन. 1541.
बरोबर सर. आता 1541 ला 23 ने डिवाइड करायचं आहे. मी 23चा टेबल आला पाहिजे सर. 23चा काय आला पाहिजे सांगा सर? टेबल आला पाहिजे. कारण 23 हे जे आहे ना ते कुठल्याही टेबलमध्ये येत नाही, कारण 23 हा प्राईम नंबर आहे. त्यामुळे 23चा आपल्याला टेबल करावा लागेल. दॅट इज 23 1 जा 23, 23 2 जा 46, 23 3 जा 3 जा 9, 3 2 जा 6, 23 4 जा 4 त्रिकम 4 3 जा 12, 9, 23 5 जा 5 3 जा 15, 5 2 जा 10, 11, 23 6 जा 6 3 जा 18, 6 2 जा 12 plus 1 13, 23 जा 7, 7 3 जा 21, इथे 2 आलं, 7 2 जा 14 plus 2 16, 23 8 जा 8 3 जा 24, दोन राहिले, 8 2 जा 16, 16 plus 2 18, 23 9 जा 9 3 जा 27, दोन राहिले, 9 2 जा 18, 18 plus 2 20 आणि 23 9 जा 230. टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट सर. नाव वी कॅन डिवाइड. आता आपण डिवाइड करूया सर. कसं करता येईल बघा सर. 1541 ह्याला आपण डिवाइड करूया. 1541 इट इज डिवाइडेड बाय 23. आता 23 ला डिवाइड करताना 23 पेक्षा 154 मोठे आहेत. 154 पेक्षा लहान 138, 138 6 जा 23 6 जा 138. म्हणजे कसं झालं सांगा सर. हे 14 मायनस 8 इज 6. हे पुन्हा रिटर्न आले. 5 मायनस 4 इज 1, 1 1 इज 0. हे पुन्हा 1 रिटर्न आले. 161, 161 ला इथे बसलं बघा सर. हे 23 7 जा 161, राईट सर. therefore 0 0 67 आन्सर. 67. therefore इथे कसं आलं उत्तर बघा सर. 23 1 जा 23 आणि 23 ह्यांनी डिवाइड केलं 67. त्यामुळे आन्सर आलं लक्षात घ्या. 69 मायनस डी इज इक्वल टू 67. डी ची व्हॅल्यू काढायची. याला इकडे घ्या, याला इकडे घ्या सर. म्हणजे कसं झालं बघा सर. 69 मायनस 67 इज इक्वल टू डी. therefore 69 मायनस 67 म्हणजे किती झाले बघा सर. या ठिकाणी 2 झाले. therefore डी इज इक्वल टू 2. इथे आता बघूया सर. लास्ट आपल्याला उत्तर लिहायचं आहे. बरोबर सर. इथं डी इज इक्वल टू 2 आलं. therefore डी इज इक्वल टू 2. आता काय पाहिजे सर आपल्याला. 3 पार्ट्स पाहिजे आहेत आपल्याला. त्याचे 3 पार्ट्स पाहिजे आहेत. 3 पार्ट्स कुठले आहेत सांगा. ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी. मग याची व्हॅल्यू भरा सर. ए ची व्हॅल्यू किती आहे बघा सर. 69, 69 मायनस 2, 69 आणि 69 प्लस 2. 69 मायनस 2 इज 67, 69, 69 प्लस 2 इज 71. म्हणजे दीज आर द रिक्वायर्ड आन्सर. लक्षात घ्या. हे जे आहे हे तुमचे 3 पार्ट्स. हे 2 हे जे आहे तुमचे 3 पार्ट्स झाले. लक्षात घ्या. हे 67 69 71. पाहिजे असेल तर तुम्ही बेरीज 207 येते की नाही बघा सर. यायलाच पाहिजे. 67 69 आणि 71. 9 प्लस 1 10, 10 प्लस 7 17, 6 1 7, 7 into 7 14, 14 plus 6 20, 207. Right sir. 207 हे 3 parts आहेत. Are required 3 parts. This is our answer. It's very important example. लक्षात घ्या. बरोबर आहे. आणखीन एक अवघड एक्झाम्पल आपण बघणार आहोत. लक्षात घ्या. राईट. पहा सर. इथे फर्स्ट टर्म
फर्स्ट टर्म म्हणजे काय बघा सर, फर्स्ट टर्म म्हणजे T1, therefore first term is A, is म्हणजे is equal to, therefore T1 is equal to A. सेकंड टर्म म्हणजे काय बघा सर, T2, so T2 is म्हणजे is equal to, T2 is equal to B, राईट सर. लास्ट टर्म म्हणजे काय बघा सर, लास्ट टर्म म्हणजे Tn, लास्ट टर्म is म्हणजे is equal to, Tn is equal to C. फर्स्ट टर्म T1 is equal to A, T2 is equal to B, Tn is equal to C. Show that sum of all terms म्हणजे काय बघा सर, सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे काय सांगा, Sn. सम ऑफ ऑल टर्म्स म्हणजे काय सांगा, Sn. आणि इथं इज म्हणजे काय, इज इक्वल टू, Sn इज इक्वल टू, एवढं उत्तर आलं पाहिजे, लक्षात घ्या सर. बघूया सर, T1, T2 आणि Tn ह्याचा सगळ्याचा विचार आपल्याला करायचा आहे, लक्षात घ्या. लेट अस स्टार्ट. काय करता येईल बघा सर, पहिल्यांदा या ठिकाणी इट्स गिव्हन T1 इज इक्वल टू A, दिस इज द गिव्हन. नेक्स्ट T2, बरोबर सर, आपल्याला Tn चा फॉर्म्युला घ्यावा लागेल सर, Tn चा फॉर्म्युला. देअरफॉर नाउ Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. हे T2 आहे, एनच्या जागी 2 घालायचे आहेत, लक्षात घ्या सर. एनच्या जागी किती घालायचे बघा सर, 2. T2 एनच्या जागी 2 घालायचे, लक्षात घ्या. इथं एनच्या जागी किती घालायचे, 2. एनच्या जागी -1 इंटू D. आता लक्षात घ्या, T2 ची व्हॅल्यू किती आहे बघा, B. T2 ची व्हॅल्यू किती आहे, B. B इज इक्वल टू A प्लस 2 - 1 इज 1D, दॅट इज D. A प्लस D इज इक्वल टू B, राईट सर. A प्लस D इज इक्वल टू B. हे झालं, तर थांबूया आपण थोडंसं, बघा सर आणखी एक. हा, T1 झालं, हे T2चं संपलं सर. तर Tn काढायचं आहे सर. फॉर्म्युला राईट डाऊन अगेन द फॉर्म्युला. Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. ओके, आता ह्याच्यामध्ये काय काय भरता येईल आपल्याला सांगा सर. Tn ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे C. Tn ची व्हॅल्यू दिलेली आहे C. C इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. आपल्याला लक्षात, बरोबर, हे झालं. आता आपल्याला आणखीन काय करावं लागेल बघा सर, आपल्याला इथे आपल्याला असं करावं लागेल असं मला वाटतं. अजून आपल्याला Sn करायचं आहे ना सर, Sn ची व्हॅल्यू. ओके, मला असं वाटतं सर Sn ची व्हॅल्यू आपल्याला करायची आणि त्याला आपल्याला जागा लागेल, बरोबर आहे सर. बघूया काय होतंय. Sn मी तिकडे घेतो सर, दुसरा झाला, तिसरा Sn घेतो. पहा सर, Sn ची काय, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर Sn. इथे Sn पाहिजे आहे, n/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू D ब्रॅकेट कंप्लीट. हा फॉर्म्युला सर Sn चा. आणि Sn हे दाखवायचं आपल्याला. या आन्सर मध्ये ABC व्यतिरिक्त काही नाही. ह्या आन्सर मध्ये ABC व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे आपल्याला सर A ला हात लावायचा नाही, ह्याला हात लावायचा नाही. आम्हाला N नको आहे, D नको आहे, N नको आहे. N ची व्हॅल्यू काढली पाहिजे, D ची व्हॅल्यू काढली पाहिजे, ती ABC च्या स्वरूपात. N ची व्हॅल्यू काढली पाहिजे, D ची व्हॅल्यू काढली पाहिजे, ती ABC च्या स्वरूपात. मग याच्यावरून सर मी D काढू शकतो. ह्याच्यावरून समजा मी D काढलं, हे A या साईडला घ्या. म्हणजे काय झालं बघा सर, B मायनस A इज इक्वल टू D. ही व्हॅल्यू ऑफ D आली सर, आणि ती AB च्या स्वरूपात आली. इथं तुम्हाला व्हॅल्यू ऑफ D घालता येईल सर. इथं तुम्हाला व्हॅल्यू ऑफ D घालता येईल सर. तर व्हॅल्यू ऑफ N काढली म्हणजे झालं. N याच्यावरनं काढूया सर, N याच्यावरनं काढूया. बघा कसं करता येईल. हे A या साईडला घ्या, दॅट इज C मायनस A. C मायनस A इज इक्वल टू n-1 इंटू D. इंटू D चे डिवायडेड बाय T करा. C मायनस A अपॉन D इज इक्वल टू n-1. D ची व्हॅल्यू घाला पाहिजे असेल तर D ची व्हॅल्यू B मायनस A, कारण D नको आहे आम्हाला. D ची व्हॅल्यू घाला, C मायनस A अपॉन D ची ही व्हॅल्यू घाला, D काढा आहे. D ची व्हॅल्यू ह्याला लक्षात घ्यायला बाय 1 म्हटलं, इथं बाय 1 म्हणता येईल तुम्हाला. बाय 1
बरोबर आहे सर. डी ची व्हॅल्यू घातली बी मायनस ए, डी ची व्हॅल्यू घातली लक्षात घ्या बी मायनस ए, इट इज इक्वल टू, किंवा हे आता घेता येईल सर अजून 1 इकडे घेऊन टाकाय, -1 इकडे आलं +1, -1 इकडे आलं लक्षात घ्या +1, इट इज इक्वल टू n. राईट सर. आता n ची किंमत, बरोबर सर. आता n ची किंमत अजून आपण हे करूया सर, n ची किंमत काढूया अजून इथे. बरोबर सर. n ची किंमत आपण काढूया आणखीन. बघा सर इथं कशी होईल, खाली जागा आहे खरं आपल्याकडे, वी हॅव द प्लेस, नो प्रॉब्लेम, जागा आहे आपल्याकडे इथे. ओके, इथे अजून घेता येईल. म्हणजे कसं होईल सांगा सर, c मायनस ए डिवायडेड बाय b मायनस ए प्लस 1/1 इज इक्वल टू n. डिनॉमिनेटर सेम नाही आहे, डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन करा, b मायनस ए इंटू 1 दॅट इज b मायनस ए, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ह्यानी ह्याला गुणलं c मायनस ए, ह्यानी ह्याला गुणलं b मायनस ए, ह्याला इट इज इक्वल टू n. काय राहिलं बघा सर, म्हणजे मायनस ए आणि मायनस ए म्हणजे -2a, मायनस ए म्हणजे -2a, इथे आहे बघा सर -2a आहे. येस. आणि हे b प्लस सी पण आहे. ओके, म्हणजे काय झालं बघा सर, इथे आपल्याला घेता येईल सर b प्लस सी -2a डिवायडेड बाय b मायनस ए इज इक्वल टू n. b प्लस सी -2a अपॉन b मायनस ए इज इक्वल टू n. ही जी तुमची व्हॅल्यू झाली लक्षात घ्या ती n ची झाली बस. आता घाला सर व्हॅल्यूज, ह्याला आपण रिझल्ट नंबर 2 म्हणूया. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज घाला, n ची व्हॅल्यू घाला सर, इट इज इक्वल टू, बिलकुल शांतपणे डोका अगदी, n ची व्हॅल्यू अवघड आहे सर, b प्लस सी -2a, b थांबा सर, हे अपॉन 2 राहू दे, n ची व्हॅल्यू अशी आहे, म्हणजे याच्यात इथे डिवाइड होणार वरती, b प्लस सी -2a डिवायडेड बाय b मायनस ए. ह्याला फार तर फार लक्षात घ्या असं आपण ब्रॅकेट करूया, इनटू 2a प्लस n ची व्हॅल्यू घाला, n ची व्हॅल्यू घालायची आहे सर इथे. n ची व्हॅल्यू घालत असताना ही आहे b प्लस सी -2a अपॉन b मायनस ए -1 ब्रॅकेट कंप्लीट. d ची व्हॅल्यू घाला, d ची व्हॅल्यू आहे b मायनस ए. बघा सर, या ठिकाणी हा जो डिनॉमिनेटर आहे ह्याला खाली वळा, b मायनस ए ला खाली घ्या, b मायनस ए ला खाली घ्या, म्हणजे काय झालं बघा सर, इट इज इक्वल टू b प्लस सी -2a, b मायनस ए ला खाली घेतलं 2 इंटू ब्रॅकेट b मायनस ए. तुम्ही म्हणाल सर असं खाली का घेतलं, पूर्वी मी सांगितलंय तरी पण आणि एकदा, समजा मी असं म्हटलं 3/5/2, म्हणजे सर 2/1 येतं नाही, म्हणजेच कसं होतं बघा सर, 3/5 इंटू 2/1 से 1/2, म्हणजेच आन्सर 3 1 जा 3, 5 2 जा 10. मग 10 कसं आलं तर 5 आपण खाली घेतो, 5 2 जा 10, आन्सर 3/10. डायरेक्टला म्हणून हे खाली घेतलं सर, डिनॉमिनेटर तर खाली घेतलं या स्टाईलमध्ये. म्हणजे कसं झालं सांगा सर, इट इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट 2a प्लस, आता हे घेताना 1/1 सर, पुन्हा आपल्याला हे घ्यावं लागेल 1/1 b प्लस सी -2a अपॉन b मायनस ए -1/1 इंटू b मायनस ए. हे लक्षात घ्या, डिनॉमिनेटर सेम नाही आहे, डिनॉमिनेटर लक्षात घ्या सेम नाही आहे, हा 1 आहे, त्यामुळे डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन, न्यूमरेटर मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे कसं होईल बघा सर, इट इज इक्वल टू
b plus c minus 2a upon 2 into bracket b minus a into bracket 2a plus याच्यामध्ये b minus a वनजा b minus a, इथं ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशन b plus c minus 2a हे मायनस यांनी याला इंटू ब्रॅकेट यांनी याला गुणलं b minus a ब्रॅकेट कंप्लीट, पुन्हा हा ब्रॅकेट कंप्लीट आणि हे b मायनस a. आता सर हे इंटू असल्यामुळं या b मायनस a ला हा b मायनस a कॅन्सल, इंटू आहे सर हे गुणिले आहे तर b मायनस a ला b मायनस a कॅन्सल. मग शिल्लक काय राहिलं बघा सर, इट इज इक्वल टू b प्लस c मायनस 2a डिवाइडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट b मायनस a इंटू हे 2a प्लस प्लस हे सोडवूया सर आतमध्ये b प्लस c मायनस 2a. आता ह्याला आतमध्ये गुणायचं आहे मायनसनी पहिल्याला मायनसनी दुसऱ्याला मायनस b मायनस मायनस प्लस a म्हणजे कसं होईल बघा सर, हे प्लस b मायनस b कॅन्सल, मायनस 2a आणि प्लस 1a मायनस 2a आणि प्लस 1a म्हणजे कसं होईल, व्हेन साइन्स आर डिफरंट मेक सबस्ट्रॅक्शन, 2 minus 1 is 2a, चिन्ह मोठ्याचं मायनस मायनस 2a. देअरफॉर या ठिकाणी मायनस 2a 2 मधून 1 गेले उरला 1, 2 minus 1 is 1 मोठ्याचं चिन्ह मायनस मायनस 1a म्हणजे हे झाले सर मायनस 2a मायनस a झाले. म्हणजे उत्तर कसं आलं बघा सर, इट इज इक्वल टू b प्लस c मायनस 2a 2 इंटू ब्रॅकेट b मायनस a इथे गुणिल इंटू 2a प्लस 2a प्लस किंवा हा ब्रॅकेट जरी काढला असता तरी चालला असता सर, हा ब्रॅकेट काढला असता तरी 2a प्लस c मायनस 2a प्लस a, ब्रॅकेटचा काय अर्थच नाही, प्लस साइन आहे, प्लस 2a मायनस 2a कॅन्सल, याची गरज नाही. म्हणजे कसं झालं c प्लस a, आन्सरच्या जवळजवळ पोहोचलो सर आपण. म्हणजे कसं झालं b प्लस c मायनस 2a, ह्याला एक ब्रॅकेट घातला सर इथं 2 इंटू ब्रॅकेट b मायनस a इंटू c प्लस a. बघा बरं सर ह्या उत्तराजवळ आलो. आता c प्लस a म्हणजेच a प्लस c, इथे a प्लस c, c प्लस a म्हणजेच a प्लस c, b प्लस c मायनस 2a आहे डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेट b मायनस a आहे. देअरफॉर आन्सर करेक्ट आहे सर आपलं, जमलं उत्तर. 2 इंटू ब्रॅकेट b मायनस a हे इंटू असल्यामुळे पुढे घेतलं, c प्लस a चं a प्लस c चालतंय, c प्लस a का सांगा, 2 प्लस 3 म्हणजेच काय 3 प्लस 2, 2 प्लस 3 म्हणजे 5, 3 प्लस 2 म्हणजे 5. देअरफॉर c प्लस a मीन्स a प्लस c इंटू अनदर ब्रॅकेट b प्लस c मायनस 2a. दिस इज लक्षात, हे सगळं काय झालं, हे Sn. These are the values of Sn, sum of n terms. Sum of n terms. These are sum of n terms. What is the sum of n terms? Therefore, sum of n terms. Sum of all terms is equal to. Sum of all terms is equal to. Hence proved. Hence proved. बघा असं लक्षात आलं का, थोडंसं कॅल्क्युलेशन टफ आहे. ह्याच्यावरून लक्षात घ्या, पहिल्यांदा d ची व्हॅल्यू काढायची, t2 वरून d ची व्हॅल्यू काढायची, tn वरून n ची व्हॅल्यू काढायची, t2 वरून d ची व्हॅल्यू काढायची, tn वरून n ची व्हॅल्यू काढायची, Sn मध्ये भरायची. हे केलं की तुम्हाला येईल सर. अवघड आहे पण सर जमेल.